नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. Question number 16. The value of 1250 rupees plus 175 rupees minus 1300 is ओके. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची ॲडिशन आणि आलेल्या आन्सरमधून 1300 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. ओके. 1250 प्लस 175. आणि हे जे आलेलं आन्सर आहे त्याच्यातून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 1300 रुपीज. काय मिळालं आन्सर, 125 रुपीज आहे का. ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. अ शॉपकीपर सेल कॉटन कॅन्डीज ॲट हिज शॉप. द कॉस्ट ऑफ ईच कॅन्डी इज 5 रुपीज. रमेश बॉट 3 कॅन्डीज अँड स्नेहा बॉट 4 कॅन्डीज. हाऊ मच मोर मनी डज स्नेहा स्पेंड दॅन रमेश. ओके. एक शॉपकीपर आहे, त्याच्या शॉपमध्ये कॉटन कॅन्डीज आहेत. तर प्रत्येक एका कॉटन कॅन्डीजची प्राईस किती आहे, 5 रुपीज. एक कॉटन कॅन्डी 5 रुपीजला मिळते आहे. तर रमेशने अशा 3 कॅन्डीज विकत घेतल्या. रमेशने 3 कॅन्डीज विकत घेतल्या म्हणजे त्याला किती रुपीज लागले असतील, 5 × 3 15 रुपीज. आणि स्नेहाने 4 कॅन्डीज विकत घेतल्या आहेत. प्रत्येक कॅन्डी किती रुपीजची, 5 रुपीजची. म्हणजे स्नेहाला किती रुपये लागले, मग 20 रुपीज लागले. ओके. तर क्वेश्चन काय विचारतात बघा. हाऊ मच मोर मनी डज स्नेहा स्पेंड दॅन रमेश. तर स्नेहाने रमेशपेक्षा किती जास्त रुपये खर्च केले. स्नेहाने किती खर्च केले, 20 रुपीज. रमेशने किती खर्च केले, 15 रुपीज. तर स्नेहाने जास्त पैसे खर्च केले. तर किती जास्त पैसे खर्च केले, तर 5 रुपीज जास्त खर्च केले स्नेहाने. ओके. तेच विचारलेलं आहे आपल्याला, रमेशपेक्षा स्नेहाने किती रुपये जास्त खर्च केले, तर 5 रुपीज. 20 - 50 5. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. द कॉस्ट ऑफ द पॅकेट ऑफ मिल्क इज 65 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 5 सच पॅकेट्स. ओके. एका मिल्कच्या पॅकेटची कॉस्ट किती आहे, 65 रुपीज आहे. तर असे 5 मिल्कच्या पॅकेटची कॉस्ट किती काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल, 65 × 5. 5 5 जा 25, 6 5 जा 30, 30 + 2 32. तर किती रुपीज लागतील मग 5 मिल्कचे पॅकेट्स परचेस करण्यासाठी, 325 रुपीज. ओके. या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. क्वेश्चन नंबर 19. द व्हॅल्यू ऑफ 9428 / 4 इज. ओके. या ठिकाणी डिव्हिजन करायची आहे. 9428 / 4. बघा, ह्या 4 पेक्षा हा 9 कसा आहे, मोठा आहे, म्हणून याला डिवाइड होईल हा 4 ने. 4 2 जा 8, 2 जा क्वोशियंटमध्ये काय लिहितो आपण, 2 जा. आणि 8 कुठे लिहितो, डिव्हिडंडमध्ये. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 9 - 8 1. नेक्स्ट कोणता डिजिट आहे, 4 डिजिट खाली आला. काय झाला तो, 14. 4 3 जा 12. 14 - 12 2. नेक्स्ट डिजिट काय आहे, 2. त्याला खाली आणू आपण. 4 5 जा 20 2. नेक्स्ट डिजिट 8 आहे, तो या रिमाइंडरवरती येईल. काय झाला, 28. 4 7 जा
28. रिमाइंडर काय मिळाला 0. क्वोशियंट काय मिळाला 2357. आहे का आन्सरमध्ये 2357? 2357. येस, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. मोनिका सेव 12 rupees each day from her pocket money. How much did she save in 30 days? मोनिका ही दररोज किती रुपीज सेव्ह करते तिच्या पॉकेट मनीमध्ये? 12 rupees. तर असे तिचे 30 डेजमध्ये किती रुपीज सेव्ह होतील? तर या ठिकाणी काय करावं लागेल? 30 × 12. 12 3 36. तर तिचे 30 डेजमध्ये किती रुपीज सेव्ह होतील? 360 रुपीज सेव्ह होतील. या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. राजेश अँड हिज सिस्टर टुगेदर सेव्ह ₹5,984 इन अ मंथ. एका मंथमध्ये राजेश आणि त्याची सिस्टर किती पैसे सेव्ह करते? 5,984 रुपीज सेव्ह करते. राजेश, हिज ब्रदर अँड हिज सिस्टर ऑल टुगेदर सेव्ह 7,575 रुपीज. हाऊ मच अमाऊंट डीड राजेश ब्रदर सेव्ह? ओके, पहिली जी अमाऊंट दिली आहे त्या अमाऊंट कोण कोण सेव्ह करत आहे त्याच्यात? राजेश आणि त्याची सिस्टर. आणि ही जी सेकंड अमाऊंट दिलेली आहे 7,575 रुपीज, याच्यामध्ये कोण कोण पैसे सेव्ह करत आहे? राजेश, हिज ब्रदर, राजेश त्याचा भाऊ, अँड हिज सिस्टर आणि त्याची सिस्टर, हे तिघं मिळून एका मंथमध्ये एवढे पैसे सेव्ह करत आहेत. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? हाऊ मच अमाऊंट डीड राजेश ब्रदर सेव्ह? तर राजेशचा जो भाऊ आहे तो किती रुपीज सेव्ह करतो आहे? या ठिकाणी काय करावं लागेल मग आपल्याला? 7,575 मधून 5,984 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. याच्यामध्ये कोण कोण सेव्ह करते पैसे? राजेश, त्यानंतर राजेशची सिस्टर आणि राजेशचा ब्रदर. आणि या अमाऊंटमध्ये कोणी कोणी सेव्ह केले आहेत फक्त पैसे? राजेश आणि त्याची सिस्टर. ओके, तर हे जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर इथं जे पण आन्सर मिळेल ते कोण पैसे सेव्ह करत आहे? राजेशचा ब्रदर जो आहे तो तेवढे पैसे सेव्ह करतो आहे. आपल्याला तेच विचारलं आहे क्वेश्चनमध्ये. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 5 - 4 1. 7 मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बोरो घ्यावं लागेल या ठिकाणी. 17 - 8 9. 4 - 9 नाही होऊ शकत, बोरो घेतला, 14 झाला. 14 - 9 5. 6 - 5 1. तर त्याचा जो ब्रदर आहे तो किती रुपीज सेव्ह करतो आहे? 1,591 रुपीज सेव्ह करतो आहे. आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. इफ सांची हॅज 2 500 रुपीज नोट्स. सांचीजवळ 2 500 रुपीजच्या नोट्स आहेत. देन हाऊ मच अमाऊंट शूड शी स्पेंड टू सेव्ह ₹384. तर त्या 1000 रुपीजमधून ती किती पैसे सेव्ह करते आहे? 384 रुपीज सेव्ह करते आहे. आणि उरलेली जी अमाऊंट आहे, जे पैसे आहेत, ती काय करते? ते स्पेंड करते आहे, खर्च करते आहे. तर ती किती पैसे खर्च करते आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 1000 - 384 करावं लागेल. तिच्याकडे 500 रुपीजच्या 2 नोट्स आहेत, म्हणजे टोटल किती रुपीज आहेत तिच्याकडे? 1000 रुपीज आहेत.
आणि त्या 1000 रुपीजमधून ती किती सेव्ह करते आहे, 384 रुपीज सेव्ह करते आहे आणि उरलेले पैसे काय करते आहे, ती खर्च करते आहे. तर ती किती पैसे खर्च करते आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1000 मायनस 384 करावं लागेल. ओके, चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 1 कडून बोरो घेतला, या ठिकाणी काय झाला 10, पुन्हा याला बोरो दिला, हा काय झाला 10, पुन्हा याला बोरो दिला 9, हा काय झाला 10. 10 मायनस 4 6, 9 मायनस 8 1, 9 मायनस 3 6. ती किती रुपये खर्च करेल मग, 616 रुपीज खर्च करेल. 1000 रुपीजमधून ती 384 रुपीज सेव्ह करेल आणि स्पेंड किती करेल, 616 रुपीज. आपल्याला तेच विचारलं आहे, हाऊ मच अमाऊंट शुड शी स्पेंड. तर ती किती रुपीज खर्च करणार आहे, 616 रुपीज खर्च करेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. विकास बॉट 17 आईस्क्रीम ब्रिक्स फॉर अ पार्टी. The total cost of bricks was 2108 rupees. The cost of one ice cream brick is. ओके, विकासने त्याच्या पार्टीमध्ये 17 आईस्क्रीमचे ब्रिक्स विकत घेतले आणि 17 आईस्क्रीमच्या ब्रिक्सची कॉस्ट किती आहे, 2108 रुपीज. तर आपल्याला 1 आईस्क्रीम ब्रिकची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. हे करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 2108 डिवाइड बाय 17 करावं लागेल. तेव्हा आपल्याला एका आईस्क्रीमच्या ब्रिकची कॉस्ट मिळेल. 2108 डिवाइड बाय 17. 17 वजा 17. 21 मायनस 17 4, 0 घेतला 40. 17 2 जा 34, 6 8 घेतला 68. 17 4 जा 68. बघा या ठिकाणी क्वोशियंट काय मिळाला, 124. म्हणजे एक आईस्क्रीम ब्रिक किती रुपीजला मिळेल, 124 रुपीजला. ओके, या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 24. अभि बॉट 2 कोक कॅन फॉर ₹50 इच. 2 कोक कॅन घेतलेले आहेत आणि प्रत्येक एका कोक कॅनची प्राइस किती आहे, 50 रुपीज. तर 2 कोक कॅनची प्राइस काय येईल मग, 100 रुपीज. ओके, 50 + 50 100 रुपीज. 100 रुपीजमध्ये 2 कोक कॅन्स येतील. अँड 5 पॅकेट ऑफ चिप्स फॉर 25 रुपीज इच. आणि असे 5 पॅकेट्स घेतले चिप्सचे आणि प्रत्येक एका चिप्सची पॅकेटची प्राइस किती आहे, 25 रुपीज. तर 5 पॅकेट्सची प्राइस काय येईल, चिप्सचे पॅकेट्स किती रुपीजला येतील, मग काय करावं लागेल, 25 मल्टिप्लाय बाय 5. 125 रुपीजचे चिप्सचे 5 पॅकेट्स येतील. इफ ही गेव 200 रुपीज नोट अँड 100 रुपी नोट टू द शॉपकीपर. जर सपोज त्यांनी 200 आणि 100 रुपीज म्हणजे 300 रुपीज शॉपकीपरला दिले, देन हाऊ मच अमाऊंट डीड ही गेट इन रिटर्न. तर ते शॉपकीपर त्यांना किती रुपये रिटर्न करतील. त्यांनी 2 कोकचे कॅन किती रुपीजचे घेतले, 100 रुपीजचे. आणि 5 पॅकेट्स ऑफ चिप्स किती रुपीजचे घेतले, 125 रुपीजचे. म्हणजे त्यांनी किती रुपीजचं वस्तू परचेस केल्या आहेत, 100 + 125 225 रुपीजचे त्यांनी वस्तू परचेस केलेल्या आहेत. आणि त्यांनी शॉपकीपरला किती रुपीज दिले, 300 रुपीज दिलेले आहेत. तर शॉपकीपर त्यांना किती रुपीज रिटर्न करेल, तर 300 - 225 करावं लागेल.
तर शॉपकीपर त्यांना किती रुपीज रिटर्न करेल? मग 75 रुपीज रिटर्न देतील. ओके, ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. अ टीचर डिस्ट्रीब्यूट ₹2,490 इक्वली अमंग 5 स्टुडंट. हाऊ मच अमाऊंट डीड ईच स्टुडंट गेट? ओके, टीचरांनी 5 स्टुडंटला 2,490 रुपीज इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर आपल्याला एका स्टुडंटला किती रुपीज मिळाले हे काढायचं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 2,490 डिवाइड बाय 5 करावं लागेल. तेव्हा आपल्याला एका स्टुडंटला किती रुपीज मिळाले हे निघेल. ओके, 5 4 जा 20, 5 9 जा 45, 5 8 जा 40. बघा हे काय मिळालं? क्वोशंट काय मिळालं? 498. म्हणजे एका स्टुडंटला किती रुपीज मिळतील? 498 रुपीज मिळतील. आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, एका स्टुडंटला 498 रुपीज मिळतील. जर एका स्टुडंटला 498 रुपीज दिले तर अशा 5 स्टुडंटला देण्यासाठी किती रुपीज लागतील टीचरांना? 2,490 रुपीज लागतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26. इफ कॉस्ट ऑफ 1 पिझ्झा प्लस आईस्क्रीम इज इक्वल टू 750 रुपीज. कॉस्ट ऑफ 1 आईस्क्रीम प्लस 1 कोल्ड ड्रिंक इज इक्वल टू 200 रुपीज अँड द कॉस्ट ऑफ 1 पिझ्झा प्लस 1 कोल्ड ड्रिंक प्लस 1 आईस्क्रीम इज 185 रुपीज. देन द कॉस्ट ऑफ 2 pizzas plus 1 cold drink plus 1 ice cream is what? ओके, या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे. याच्यावरून अगोदर आपण इक्वेशन्स तयार करून घेऊया. 1 पिझ्झा प्लस 1 आईस्क्रीमची कॉस्ट किती दिलेली आहे? 750 रुपीज. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. देन 1 आईस्क्रीम प्लस 1 कोल्ड ड्रिंकची प्राईस किती आहे? 200 रुपीज. हे आहे आपले इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 3 काय दिलेलं आहे? 1 पिझ्झा प्लस 1 कोल्ड ड्रिंक प्लस 1 आईस्क्रीमची प्राईस किती आहे? 850 रुपीज. ओके, हे झालं इक्वेशन 3. आता या ठिकाणी काय काढायचं आहे आपल्याला? 2 पिझ्झा प्लस 1 कोल्ड ड्रिंक प्लस 1 आईस्क्रीमची कॉस्ट काढायची आहे. किती रुपीजला येईल ते. ओके, बघा इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये काही रिलेशन दिसत आहे का? बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये काय आहे? 1 आईस्क्रीम आणि 1 कोल्ड ड्रिंक किती रुपीजला आहे? 200 रुपीजला. बघा इक्वेशन 3 मध्ये 1 कोल्ड ड्रिंक आणि 1 आईस्क्रीम या हे रिप्लेस करून मी 200 रुपीज लिहू शकते का? याचीच कॉस्ट 1 आईस्क्रीम आणि 1 कॅनची कॉस्ट किती आहे? 200 रुपीज. इक्वेशन 3 मध्ये काय आहे? 1 पिझ्झा प्लस 1 कोल्ड ड्रिंक प्लस आईस्क्रीम. तर आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक कॅनच्या ऐवजी मी 200 रुपीज पुट करते या ठिकाणी. मग आपल्याला काय मिळेल? 1 पिझ्झाची प्राईस मिळेल. बघा याच्याऐवजी मी इक्वेशन 2 मधल्या आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंकची कॉस्ट टाकते. किती आहे? 200 रुपीज इज इक्वल टू 185 रुपीज. ओके, यावरून आता आपल्याला 1 पिझ्झाची प्राईस मिळेल. बघा या ठिकाणी आपल्याला ज्याची प्राईस काढायची असते तो आपण कुठे ठेवतो? लेफ्ट हँड साईडला ठेवतो. आणि बाकीचं जे पण इक्वेशनमध्ये प्लस मायनस काही व्हॅल्यूज असतील त्या काय करतो आपण? इक्वल टू साईन क्रॉस करून त्यांना अपोजिट साईन देऊन त्यांचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे असेल ते करतो. या ठिकाणी काय आहे? प्लस 200. तर हे प्लस 200 इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल? -200 होईल. ओके, बघा
इज इक्वल टू साईन ॲज इट इज 850 ॲज इट इज. आता ह्या प्लस 200ला मला इक्वल टू साईन क्रॉस करून इकडे आणायचं आहे राईट साईडला. त्या प्लस 200चं काय होईल मायनस 200. ओके, बघा 1 पिझ्झाची प्राईस किती येईल मग 850 मायनस 200 650 येईल का. करून घेऊया. 8 मायनस 2 6. येस, एका पिझ्झाची प्राईस काय मिळाली मग आपल्याला 650 रुपीज. ओके, बघा ही प्राईस आता आपण जर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर आपल्याला कसली व्हॅल्यू मिळेल आईस्क्रीमची व्हॅल्यू मिळेल. बघा इक्वेशन 1 काय आहे 1 पिझ्झा प्लस आईस्क्रीम इज इक्वल टू 750. ओके, इक्वेशन 1 आहे हे आपलं. आपल्याला पिझ्झाची प्राईस मिळाली किती आहे 650. ती या ठिकाणी पुट करते मी. 650 प्लस आईस्क्रीम इज इक्वल टू 750. चला तर मग आता आईस्क्रीमची प्राईस काढूया. आईस्क्रीमची प्राईस काढण्यासाठी आपण त्याला लेफ्ट साईडला ठेवूया. 750मधून 650 सबस्ट्रॅक्ट केले काय येईल आईस्क्रीमची प्राईस काय मिळेल 750 मायनस 650 100. तर एक आईस्क्रीम किती रुपीजला मिळेल 100 रुपीजला. बघा एका पिझ्झाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 650 रुपीज. एका आईस्क्रीमची व्हॅल्यू मिळाली 100 रुपीज. ओके, बघा आता आपल्याला कोल्ड्रिंकची प्राईस काढायची आहे. इक्वेशन नंबर 2 बघा. इक्वेशन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे एक आईस्क्रीम प्लस एक कोल्ड्रिंक इज इक्वल टू 200. ओके, या ठिकाणी आईस्क्रीमची प्राईस टाकू शकतो आपण. त्याच्यावरून आपल्याला कोल्ड्रिंकची प्राईस मिळून जाईल. बघा इक्वेशन नंबर 2 काय आहे 1 आईस्क्रीम प्लस 1 कोल्ड्रिंक कॅन इज इक्वल टू 200 आहे. आईस्क्रीमची प्राईस काय काढली बघा आपण 100 रुपीज. हे 100 रुपीज आपण या ठिकाणी पुट करू शकतो. येस, 100 प्लस 1 कोल्ड्रिंक कॅन इज इक्वल टू 200. आता या 1 कोल्ड्रिंक कॅनची प्राईस काढायची आहे आपल्याला. ज्याची प्राईस काढायची त्याला आपण कुठे ठेवतो लेफ्ट हँड साईडला. आणि हा 100 इकडे काय आहे प्लस इक्वल टू साईन क्रॉस करून येताना तो काय होईल मायनस. 1 कोल्ड्रिंक कॅनची प्राईस काय मिळेल मग 200 मायनस 100 रुपीज. ओके, बघा आपल्याला सगळ्यांची प्राईस मिळाली. 1 पिझ्झाची प्राईस कितीला मिळतो 1 पिझ्झा 650 रुपीजला. 1 आईस्क्रीम कितीला मिळते 100 रुपीजला. आणि 1 कोल्ड्रिंक कॅन कितीला मिळाला 100 रुपीजला. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे आता त्यांनी 2 पिझ्झा प्लस 1 कोल्ड्रिंक कॅन प्लस 1 आईस्क्रीम यांची कॉस्ट काढायची आहे. 2 पिझ्झा प्लस 1 आईस्क्रीम 1 कोल्ड्रिंक कॅन प्लस 1 आईस्क्रीम याची कॉस्ट काढायची आहे. बघा एक पिझ्झा किती रुपीजला आहे 650 रुपीजला. 650 प्लस 650 प्लस कोल्ड्रिंक कॅन कितीला आहे 100 प्लस आईस्क्रीम कोण कितीला आहे 100 रुपीजला. चला तर मग या सगळ्यांची ॲडिशन करूया. 650 प्लस 650 प्लस 200 काय मिळाली याची कॉस्ट सगळ्यांची ॲडिशन 1500. ओके, 2 पिझ्झा प्लस 1 कोल्ड्रिंक कॅन प्लस 1 आईस्क्रीम किती रुपीजला मिळेल मग 1500 रुपीजला. आहे का आन्सरमध्ये. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. मॅच द फॉलोइंग. कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते मॅच करायचे आहेत आपल्याला. ओके, बघा पहिलं स्टेटमेंट काय दिलं आहे इफ द कॉस्ट ऑफ 15 बनानाज इज 90 रुपीज देन द कॉस्ट ऑफ 1 डझन ऑफ बनानाज इज. ओके, बघा 15 बनानाज किती रुपीजला मिळत आहेत 90 रुपीजला. 15 बनानाज
90 रुपीजला मिळत आहेत. तर 1 बनानाची प्राईस काय येईल? तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? 90 डिवाइड बाय 15. त्याच्यावरून आपल्याला 1 बनानाची प्राईस मिळेल. 15 6 90. 1 बनाना किती रुपीजला मिळेल? 6 रुपीजला मिळेल. 1 बनाना 6 रुपीजला मिळेल. ओके. आणि त्यांनी काय सांगितलं आहे? देन द कॉस्ट ऑफ 1 डझन ऑफ बनानाज इज 1 डझन बनाना, 1 डझन बनाना. 1 डझन म्हणजे काय? 12. आता आपल्याला एका बनानाची प्राईस माहिती आहे 6 रुपीज. तर अशा आपल्याला 12 बनानाज किती रुपीजला मिळतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 12 मल्टिप्लाय बाय 6. 12 6 72. 1 डझन बनानाज किती रुपीजला येतील मग? 72 रुपीजला. या ठिकाणी आन्सर देताना चुकला आहे. या ठिकाणी 72 पाहिजे होता. ओके. एस सोबत मॅच होईल पहिलं स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट, इफ द कॉस्ट ऑफ 1 पेन इज 46 रुपीज देन द कॉस्ट ऑफ 8 सच पेन्स इज. एका पेनची कॉस्ट किती आहे? 46 रुपीज. तर असे 8 पेनची कॉस्ट किती येईल? या ठिकाणी काय करावं लागेल? 46 मल्टिप्लाय बाय 8. 8 6 48. 8 4 32. 32 प्लस 4 36. 368. सेकंड स्टेटमेंट आर सोबत मॅच होता आहे. ओके. इफ द कॉस्ट ऑफ ड्रम अँड डॉल इज 936 अँड दॅट द डॉल इज 425 रुपीज देन द कॉस्ट ऑफ ड्रम इज. ओके. या ठिकाणी ड्रम आणि डॉलची कॉस्ट किती दिलेली आहे? 936 दिलेली आहे. आणि फक्त डॉलची प्राईस किती आहे? 425 रुपीजला आहे. तर आपल्याला ड्रमची कॉस्ट विचारलेली आहे. ही कसली कॉस्ट आहे? ड्रम प्लस डॉल. आणि ही कसली कॉस्ट आहे? फक्त डॉलची. आणि आपल्याला कसली विचारली आहे? ड्रमची. ते काढण्यासाठी ड्रमची कॉस्ट काढण्यासाठी काय करावं लागेल मग? या दोघं दिलेल्या कॉस्टमधून डॉलची कॉस्ट सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. ओके. 511 रुपीजला. बघा स्टेटमेंट 3 क्यू सोबत मॅच होता आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, द कॉस्ट ऑफ 3 नेकलेस इज 1593 रुपीज देन द कॉस्ट ऑफ 1 नेकलेस इज. या ठिकाणी काय करावं लागेल? 1593 डिवाइड बाय 3 करावं लागेल. या ठिकाणी एकच पेअर मॅच व्हायची बाकी आहे. ती कोणासोबत मॅच होईल? पी सोबत. काय येईल आन्सर? 531च येईल. ओके. बघा ऑप्शन्समध्ये चेक करूया. ऑप्शन ए पहिलं स्टेटमेंट एस सोबत मॅच होता आहे. सेकंड स्टेटमेंट आर. थर्ड स्टेटमेंट पी नाही. पी नाही. क्यू सोबत मॅच होत आहे. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी येणार नाही कारण की पहिलं स्टेटमेंट हे एस सोबत मॅच होत आहे. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सीमध्ये पहिलं स्टेटमेंट एस सोबत मॅच होत आहे. सेकंड स्टेटमेंट आर. थर्ड स्टेटमेंट क्यू सोबत मॅच होत आहे आणि फोर्थ स्टेटमेंट पी सोबत. या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 9854 पैसे यांना रुपीजमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर याला कितीने डिवाइड करावं लागेल? 100ने. ओके. 9854 डिवाइड बाय 100. 100ने का डिवाइड करतो आपण? कारण की 100 पैसे इज इक्वल टू 1 रुपीज होतो. आपल्याला याला रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून ह्या पैशांना 100ने डिवाइड करावं लागेल तेव्हा हे रुपीजमध्ये कन्वर्ट होईल. तर याला जर 100ने डिवाइड केलं तर काय येईल? 98.54 म्हणजे 98 रुपीज 54 पैसे येईल. पहिलं ऑप्शन कसं आहे? करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन 63 रुपीज इज इक्वल टू 6300 पैसे. सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. रुपीजला 1 रुपीजला
जर आपल्याला पैशामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, 100ने मल्टिप्लाय करावं लागतं, 100ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून 63 मल्टिप्लाय बाय जर 100 केलं तर काय येईल, त्याचं आन्सर 6300 पैसे. ओके. ऑप्शन बी पण दिलेला आहे, तो पण कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. 1583 पैसे इज इक्वल टू 15 रुपीज. 15 रुपीज येईल का, 15 रुपीज तर येईलच, पण 83 पैसे पण येईल. तर या ठिकाणी यांनी फक्त 15 रुपीज सांगितलेलं आहे. ऑप्शन सी कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला तेच सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. चुकीचं ऑप्शन कोणता आहे तोच चूज करायचा आहे. या ठिकाणी आन्सर काय येईल मग, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन डी पण चेक करून घ्या. बघा 92 रुपीज, 92 रुपीजला पैशांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल, पैशांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रुपीजला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय येईल, 9200 पैसे. ओके. क्वेश्चन नंबर 29. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके. या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहे आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन त्याच्यातून सिलेक्ट करायचं आहे. बघा येथे काय रुपीज दिलेले आहे, 500 प्लस 100 600, 555. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 200 प्लस 50 250, 255, 259. येस, या ठिकाणी ऑप्शन बी कसा आहे, करेक्ट आहे. ओके. चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 30. रीड दी स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. स्टेटमेंट 1 दिलेला आहे. इफ द कॉस्ट ऑफ 18 पॅक ऑफ बिस्किट इज 1170 रुपीज, देन द कॉस्ट ऑफ 23 सच पॅकेट्स ऑफ बिस्किट इज रुपीज 1495. ओके. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, 18 बिस्किटच्या पॅकेट्सची कॉस्ट किती आहे, 18 बिस्किट पॅकेट्सची कॉस्ट दिलेली आहे 1170 रुपीज. देन द कॉस्ट ऑफ 23 पॅकेट्स, तर 23 पॅकेट्स बिस्किटची कॉस्ट 1495 रुपीज देत आहे. सगळ्यात अगोदर आपण याच्यावरून 1 बिस्किटच्या पॅकेट्सची प्राइस काढून घेऊया. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 1170 डिवाइड बाय 18. ओके. 1170 डिवाइड बाय 18. 18 6 जा 108, 9 0 घेतला. 18 5 जा 90. ओके. तर एका बिस्किट पॅकेट्सची प्राइस काय निघाली, इज इक्वल टू 65 रुपीज. एका बिस्किटच्या पॅकेटची प्राइस निघाली 65 रुपीज. तर ते काय सांगता आहेत, देन द कॉस्ट ऑफ 23 सच पॅकेट्स ऑफ बिस्किट्स इज 1495 रुपीज. तर 23 बिस्किट पॅकेट्सची प्राइस 1495 आहे असं ते सांगत आहे. तर हे दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा आपण एका बिस्किटच्या पॅकेट्सची प्राइस काढली. एक बिस्किटचं पॅकेट किती रुपीजला मिळालं आपल्याला, 65 रुपीजला. तर आपल्याला 23 बिस्किटचे पॅकेट्स घ्यायचे आहेत. तर 23 बिस्किटचे पॅकेट्स आपल्याला किती रुपयाला पडतील, तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 23 मल्टिप्लाय बाय 65. ओके. यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 5 3 जा 15, 5 2 जा 10, 10 प्लस 1 11, 6 3 जा 18, कॅरी 1, 6 2 जा 12, 12 प्लस 1 13, 5 9 4 1. तर बघा 23 बिस्किटचे पॅकेट्स किती रुपयाला मिळतील मग आपल्याला, 1495 रुपीजला. बघा या ठिकाणी पण त्यांनी दिलेलं आहे, देन द कॉस्ट ऑफ 23 सच पॅकेट्स ऑफ बिस्किट्स इज
1495. म्हणजे हे पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके. सेकंड स्टेटमेंट चेक करूया. सेकंड स्टेटमेंट काय दिलं आहे बघा. इफ द कॉस्ट ऑफ 3 इरेजर, 2 शार्पनर अँड 2 पेन्सिल इज 49 रुपीज, देन द कॉस्ट ऑफ 1 शार्पनर अँड 1 पेन्सिल इज 17 रुपीज, देन द कॉस्ट ऑफ 9 इरेजर इज 95 रुपीज. ओके. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. अगोदर काय सांगतायत ते बघा. जर 3 इरेजर, 2 शार्पनर आणि 2 पेन्सिलची कॉस्ट 49 रुपीज आहे. ओके. बघा काय सांगतायत. 3 इरेजर प्लस 2 शार्पनर प्लस 2 पेन्सिल किती रुपीजला आहेत, 49 रुपीजला आहेत. ओके. द कॉस्ट ऑफ 1 शार्पनर अँड 1 पेन्सिल इज 17 रुपीज. द कॉस्ट ऑफ 1 शार्पनर अँड 1 पेन्सिल किती रुपीजला मिळते, 17 रुपीजला मिळते आहे. देन द कॉस्ट ऑफ 9 इरेजर इज 45 रुपीज. तर 9 इरेजर्स हे 45 रुपीजला आहेत असं ते सांगतायत. तर हे जे त्यांनी दिलेलं आहे 9 इरेजर्स हे 45 रुपीजला मिळत आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. हे जे दिलेलं सेकंड स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते चेक करण्यासाठी आपल्याला आता यांना इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 द्यावं लागेल. ओके. बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये काय सांगतायत ते 1 शार्पनर आणि 1 पेन्सिलची प्राइस किती आहे, 17 रुपीज. ओके. आणि इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं आहे 3 इरेजर, 2 शार्पनर, 2 पेन्सिल किती रुपीजला मिळत आहे, 49 रुपीजला मिळत आहे. जर सपोज हे जे दिलेलं सेकंड स्टेटमेंट आहे, सेकंड इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला जर मी डबल केलं म्हणजे 2 शार्पनर आणि 2 पेन्सिल्स केल्या आणि इकडे पण याला पण काय करावं लागेल, 17ला डबल करावं लागेल. कारण की एका शार्पनर आणि एका पेन्सिलची प्राइस किती आहे, 17 रुपीज. तर 2 शार्पनर आणि 2 पेन्सिलची प्राइस किती होईल मग, डबल. 17 2 जा 34. ओके. आलं लक्षात. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3. बघा जर मी याची व्हॅल्यू 2 शार्पनर प्लस 2 पेन्सिल इज इक्वल टू 34 मिळालं. जर मी 2 शार्पनर आणि 2 पेन्सिलची प्राइस ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट केली, 2 शार्पनर प्लस 2 पेन्सिलच्या ऐवजी मी काय लिहू शकते, 34 फ्रॉम इक्वेशन नंबर 1 मध्ये. ओके. फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे बघा आपलं, 3 इरेजर प्लस 2 शार्पनर प्लस 2 पेन्सिल इज इक्वल टू 49. बघा याच्याऐवजी मी इक्वेशन 3 पुट करू शकते का, 2 शार्पनर प्लस 2 पेन्सिलची प्राइस 34 टाकू शकते का. 2 शार्पनर प्लस 2 पेन्सिलचे ऐवजी 34 लिहिते मी या ठिकाणी. 3 इरेजर प्लस 34 इज इक्वल टू 49. ओके. या ठिकाणी आपल्याला इरेजरची प्राइस मिळेल बघा, 3 इरेजर्स इज इक्वल टू 49. हा 34 इकडे काय प्लस आहे, इक्वल टू साइन क्रॉस करून जाताना तो काय होईल, मायनस 34. ओके. 49 मायनस 34 15. 3 इरेजरची प्राइस काय मिळाली, 15 रुपीजला मिळतील. 3 इरेजर 15 रुपीजला मिळतील. तर 1 इरेजरची प्राइस काढूया याच्यावरून आपण. 1 इरेजरची प्राइस काढण्यासाठी काय करावं लागेल, या 3ला या 15ला डिवाइड करावं लागेल. ओके. 1 इरेजर इज इक्वल टू 15 डिवाइड बाय 3. तर 1 इरेजरची प्राइस काय मिळेल मग आपल्याला, 3 5 जा 15. 1 इरेजर किती रुपयाला मिळेल, 5 रुपीजला मिळेल. ओके. एका इरेजरची प्राइस काढली आपण 5 रुपीज. आपल्याला काय दिलेलं आहे स्टेटमेंट, देन द कॉस्ट ऑफ 9 इरेजर इज 45 रुपीज. तर 9 इरेजर हे 45 रुपीजला मिळतील. बघा 1 इरेजर किती रुपयाला मिळतं आहे, 1 इरेजर 5 रुपीजला मिळतं आहे. तर 9 इरेजर्सची प्राइस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 9ने 5ला मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा 9 इरेजरची प्राइस निघेल. ओके. बघा 9 5 जा 45. तर 9 इरेजर
परचेस करण्यासाठी आपल्याला किती रुपये लागतील? 45 रुपीज लागतील. तर या स्टेटमेंटमध्ये तेच देत आहेत बघा. देन द कॉस्ट ऑफ 9 इरेझर इज 45 रुपीज. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट पण कसं आहे? हे पण ट्रू आहे. ओके, या ठिकाणी दोघं स्टेटमेंट कसे आहेत? ट्रू आहेत. ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन ए दिलेला आहे, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. येस, या ठिकाणी आपलं आन्सर काय येईल मग? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.